नमस्कार मंडळी, प्रोग्रामिंग इज अन आर्टमध्ये अगदी मनापासून स्वागत. आत्ताच मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं त्याप्रमाणे इंटरप्ट्स विषयीचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. आपण ऑर्डिनोचे टायमर इंटरप्ट्स म्हणजे काय हे आपण बघूयात. खूप महत्त्वाची संकल्पना आहे. जे एम्बेडेड सिस्टीम्स शिकत आहेत, सी प्रोग्रामची ॲप्लिकेशन्स ज्यांना शिकायची आहेत त्यांच्यासाठी हा विषय खूप इम्पॉर्टंट आहे. सो अतिशय महत्त्वाच्या संकल्पना मी पुन्हा शिकवते आहे सीमधल्या. तर फ्रेंड्स, तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असलात तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपले व्हिडिओज सर्वांना शेअर नक्की करा. सो आपण सेशन सुरुवात करूयात. ओके, सो आधी सगळ्यात पहिल्यांदा इंटरप्ट्स म्हणजे काय हे आपण आधी समजून घेऊयात की काय आहेत इंटरप्ट्स. So, interrupt is an input to a processor that indicates the occurrence of an event. ओके, हा आपला इथे एक प्रोसेसर आहे किंवा प्रोसेसर किंवा मायक्रो कंट्रोलर असं म्हटलं तरी चालेल. तर तो एक नेहमीचा त्याला दिलं गेलेला प्रोग्राम, त्याला जे काम दिलं आहे इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्यूट करण्याचं ते तो करत आहे. आणि हे करत असताना जर एक बाहेरून एखादा इव्हेंट जर त्याला सांगण्यात आला की हे काम कर असं जर त्याला सांगण्यात आलं तर त्याला इंटरप्ट आलेला आहे. त्या कामामध्ये, त्याच्या कामामध्ये इंटरप्ट आलेला आहे. मराठीमध्ये म्हणायचं झालं तर त्याच्या कामामध्ये व्यत्यय आला आहे असं जर घडलं तर त्या जो इव्हेंट येईल त्या इव्हेंटला इंटरप्ट असं म्हणतात. आणि तो इंटरप्ट हे जे प्रोग्राम एक्झिक्यूट करतो आहे प्रोसेसर, त्याच्यापेक्षा त्या इंटरप्टला जास्ती प्राधान्यक्रम दिलेला असतो. म्हणजे जरी इथल्या इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्यूट करत असलास तरी जर इंटरप्ट आला तर तो इंटरप्ट आल्यानंतर जे काम करावं लागणार आहे ते आधी कर असं प्रोसेसरला सांगण्यात आलेलं असतं आधी. सो ह्या सगळ्या कन्सेप्टला इंटरप्ट्स असं म्हणतात. आणि मग दोन प्रकारचे इंटरप्ट्स असतात. एक्सटर्नल इंटरप्ट्स असतात आणि इंटरनल इंटरप्ट्सही असतात. आता इन केस ऑफ एक्सटर्नल इव्हेंट्स द स्टेटस ऑफ अ मायक्रो कंट्रोलर पिन इज अल्टर्ड. म्हणजे मायक्रो कंट्रोलरची जी पिन असते त्या पिनवरती सिस्टीमच्या बाहेरून एखादा इव्हेंट येतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल बटन प्रेस ऑन दॅट पिन. आपण एखादं बटन लावून ठेवलेलं आहे, पुश बटन. ते जर प्रेस झालं तर मायक्रो कंट्रोलर जे नेहमीचं काम करत असेल ते करत असताना त्याला समजेल की बटन प्रेस केलं गेलं आहे. सो बटन प्रेस गेल्यानंतर जर का आपण एक ठरवलं असेल, आधी जर सांगितलेलं असेल की समजा 7 सेगमेंट LED 7 सेगमेंट डिस्प्लेवरती हा नंबर प्रेस कर असं जर काम करायचं असेल तर ते काम आधी केलं जातं आणि मग पुन्हा उरलेल्या इन्स्ट्रक्शन्स मायक्रो कंट्रोलर एक्झिक्यूट करतो. ओके, इंटरप्ट्स आर ऑल्सो जनरेटेड ड्यू टू द इव्हेंट्स ऑकरिंग इनसाइड द मशीन. म्हणजे सिस्टीमच्या आतमध्येही काही इव्हेंट्स घडत असतात जे नेहमीच्या प्रोग्रॅमचं जे काम चालू असतं त्याला इंटरप्ट म्हणून मध्ये येऊ शकतात. लाईक टायमर ओव्हरफ्लो और ट्रान्समिशन रिसेप्शन ऑफ अ बाईट थ्रू अ सिरियल पोर्ट एक्सेट्रा. म्हणजे हेच आपण पाहणार आहोत. ॲक्च्युली टायमर ओव्हरफ्लो म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. आणि दुसरं म्हणजे आपला जो मायक्रो कंट्रोलर असतो तो कॉम्प्युटरशी मधून कम्युनिकेट करत असतो. जे काम करत असतो त्याविषयीची माहिती तो कम्प्युटरला पाठवत असतो. सो ते ट्रान्समिशन आणि कम्प्युटरकडून माहिती येत असते त्याला. सो हे जे ट्रान्समिशन रिसेप्शन आहे हे सिरियल कम्युनिकेशन ह्या प्रकाराने होत असतं. सो हे जे ट्रान्समिशन रिसेप्शन आहे हा सुद्धा एक इंटरनल इंटरप्टच आहे. सो आता व्हॉट हॅपन्स व्हेन ॲन इंटरप्ट ऑकर्स. इंटरप्ट आल्यानंतर एक्झॅक्टली काय होतं तर प्रोसेसर रिस्पॉन्स टू ॲन इंटरप्ट बाय सेव्हिंग द करंट मशीन स्टेटस अँड ब्रांचिंग टू एक्झिक्यूट अ सब प्रोग्राम कॉल्ड इंटरप्ट सर्व्हिस सबरुटीन. सो इथे मी तुम्हाला डायग्रॅम दाखवते. सो आता फ्रेंड्स, मला ह्या डायग्रॅम्स इंटरनेटवरती मिळालेल्या आहेत. ओके, सो अजून एक दाखवते डायग्रॅम.
सो वेबसाईट पण स्केलर नावाची वेबसाईट आहे, तिथून मिळालेली आहे. मी इथे सांगू इच्छिते, ह्या डायग्रॅम्स मी काढलेल्या नाही आहेत. इंटरनेटवरती खूप छान डायग्रॅम्स मिळाल्या आहेत, त्यांचं नावही मी सांगते तुम्हाला. सो ह्या मी काढलेल्या नाही आहेत. सो असा हा सिक्वेन्शियली काम चालू आहे प्रोसेसरचं, आणि इथे आल्यानंतर इंटरप्ट आलेला आहे. ठीक आहे, हार्डवेअर इंटरप्ट कॉट हिअर. इथे इंटरप्ट आल्यानंतर कंट्रोल ISRकडे जातो. ISR म्हणजेच इंटरप्ट सर्व्हिस रुटीन. म्हणजे इंटरप्ट आल्यानंतर काय करायचं हे इथे लिहून ठेवलेलं असतं. सो मायक्रो कंट्रोलरचा कंट्रोल जो आहे तो इथे येतो, इथला प्रोग्राम एक्झिक्यूट केला जातो, आणि हे एक्झिक्यूट केल्यानंतर नेक्स्ट इन्स्ट्रक्शन, आपला जो नेहमीचा प्रोग्राम चालू होता त्याच्या नेक्स्ट इन्स्ट्रक्शनपासून, म्हणजे जी इन्स्ट्रक्शन पूर्ण केल्यानंतर तो ISRकडे गेला होता त्याच्यानंतरची इन्स्ट्रक्शन आता इथून पुढे एक्झिक्यूट केली जाते. सो असं सगळं घडतं. सो हेच इथे दुसऱ्या डायग्रॅममध्येही दाखवलेलं आहे की असा सिक्वेन्स चालू होता, इंटरप्ट आला, इंटरप्ट हँडलर म्हणजेच आपला ISR जे काम करायला हवं आहे इंटरप्ट आल्यानंतर ते केलं गेलं, आणि मग इंटरप्ट रिक्वेस्ट फुलफिल झाल्यामुळे पुन्हा नेहमीचा कोड सुरू झाला. सो हे मायक्रो कंट्रोलर्स lab.com ह्या वेबसाईटवरून मला मिळालेलं आहे. सो मी पुन्हा सांगू इच्छिते, या डायग्रॅम्स मी काढलेल्या नाही आहेत, इंटरनेटवरती मिळालेल्या आहेत. खूप छान त्यांनी डायग्रॅमॅटिकली एक्सप्लेन केलं आहे, तेच मी घेतलं आहे. सो असं घडतं इंटरप्ट आल्यानंतर. हेच सगळं मी इथे लिहिलेलं आहे. ठीक आहे. सो आपण आता एम्बेडेड सिस्टीम्समधला टायमर म्हणजे काय हे बघूयात, आणि मुळात आपण ह्या व्हिडिओमध्ये कुठला प्रोग्रॅम लिहिणार आहोत हे आधी समजूयात, म्हणजे तुम्हाला समजेल ह्याच्या पुढचं की मी का एक्सप्लेन करते. तर आपण ऑर्डिनोमध्ये जो टायमर असतो तो टायमर काउंटिंगचं काम करतो. म्हणजे कुठलाही टायमर टाईम इव्हेंट्स, मी इथे जसं लिहिलेलं आहे टाईम इव्हेंट्स मेजर करण्याचं काम करतो. म्हणजेच तो वेळ मोजण्याचं काम करतो, आणि तेवढी वेळ झाल्यानंतर मायक्रो कंट्रोलरला इंटरप्ट देतो की एवढा वेळ झालेला आहे, आणि मग तो इंटरप्ट आल्यानंतर काय करायचं हे ह्याचे इन्स्ट्रक्शन्स त्याच्या ISRमध्ये लिहिलेल्या असतात, इंटरप्ट सर्व्हिस रुटीनमध्ये लिहिलेल्या असतात. सो आपण असा एक टायमर वापरणार आहोत ऑर्डिनोमधला, त्याच्यात तो वापरून इंटरप्ट जनरेट करणार आहोत, आणि तो इंटरप्ट जनरेट झाला, प्रत्येक वेळेस इंटरप्ट जनरेट झाला की ISRमध्ये जाऊन आपण LEDला ब्लिंक करणार आहोत. हे काम आपण करणार आहोत, ज्याच्यामुळे आपल्याला टायमर्स म्हणजे काय कळेल. आणि आपल्याला जी क्वेरी आलेली होती, टायमरचे कंट्रोल रजिस्टर्स आहेत TCC R01 02 जे काय आहेत ते सगळं आपण समजून घेऊयात, आणि ते समजेल आपल्याला. आणि इंटरप्ट जनरेट कसा होतो आणि ISRमध्ये गेल्यानंतर LED ब्लिंक होतो का हे आपल्याला समजेल. हे आपल्याला करायचं आहे. सो आता टायमर म्हणजे काय, तर पीस ऑफ हार्डवेअर बिल्ट इन द मायक्रो कंट्रोलर, अँड इट कॅन हॅव मायक्रो कंट्रोलर. सो अँड कुठल्याही एखाद्या मायक्रो कंट्रोलरला मोर दॅन 1 टायमर्स असू शकतात एखाद्या मायक्रो कंट्रोलरमध्ये. इट इज लाईक अ क्लॉक अँड कॅन बी यूज टू मेजर टाईम इव्हेंट्स. आत्ताच आपण म्हटलं. सो द टायमर कॅन बी प्रोग्रॅम्ड बाय सम स्पेशल रजिस्टर्स. सो इट इज लाईक प्रोग्रॅमिंग अ क्लॉक. आत्ताच हेही आपण म्हटलं की किती वेळानंतर त्या टायमरने सांगायचं आहे कंट्रोलरला, कुठल्या पद्धतीने त्याने कंट्रोलरला सांगायचं आहे, मोड ऑफ ऑपरेशन्स असतात टायमर्सचे. हे सगळं आपण रजिस्टर्स असतात प्रत्येक पेरिफेरलशी रिलेटेड. आता टायमर हे एक पेरिफेरल आहे मायक्रो कंट्रोलरचं. अशी प्रत्येक पेरिफेरलशी रिलेटेड रजिस्टर्स असतात. रजिस्टर म्हणजे मेमरीमधली विशिष्ट जागा असते, तिथे जाऊन त्या पेरिफेरलविषयी जे सेट करायची आहे माहिती ती तिथे जाऊन सेटिंग करायचं असतं. सो त्यामुळे आपण ते पेरिफेरल असं प्रोग्रॅमिंग पेरिफेरल म्हणून सुद्धा वापरू शकतो. सो इट इज लाईक प्रोग्रॅमिंग अ क्लॉक. म्हणजे आपण ठरवणार आहोत की तो टायमर किती वेळाने इंटरप्ट देणार आहे आणि कशा पद्धतीने तो इंटरप्ट देणार आहे. ती पद्धत म्हणजेच मोड ऑफ ऑपरेशन आपण कॅप्चर, कम्पेअर असा मोड आपण वापरणार आहोत, ते पण आपण बघूया. सो
असं आहे की टायमर आहे हा ऑर्डिनोमधला. त्याच्यामध्ये ऑर्डिनोमध्ये 3 टायमर्स आहेत, टायमर 0, टायमर 1 अँड टायमर 2. सो 0 आणि 2 हे 8 बिट टायमर्स आहेत. म्हणजेच बोथ ऑफ देम काउंट फ्रॉम 0 to 255. आता किती बिट टायमर असतात त्याप्रमाणे ठरतं की ते किती व्हॅल्यूपर्यंत काउंटिंग करू शकतात. आता जितके बिट ते 2ची पॉवर तेवढ्या बिट्सपर्यंत कॅल्क्युलेट करायची असते. म्हणजे 8 बिट जर असलं तर 2ची 2⁸, 2ची 8वी पॉवर ही 256 येते आणि आपण 0पासून काउंटिंग करायला सुरुवात करतो. म्हणून हे 2 जे टायमर्स आहेत ते 0 to 255 इथपर्यंत काउंटिंग करू शकतात. आणि टायमर 1 हा मात्र 16 बिट टायमर आहे. सो 2ची 16वी पॉवर ही 65536 येते. म्हणून 0 to 65535 इथपर्यंत हा टायमर काउंटिंग करू शकतो. आता टायमर काम कसं करतो तर टायमर इन्क्रीमेंट्स काउंटर. तो एक काउंटर इन्क्रीमेंट करत जातो. वन्स अ काउंटर रिचेस इट्स मॅक्झिमम, त्याला जी व्हॅल्यू दिलेली असेल तिथपर्यंत काउंट करून झालं की इट विल टिक बॅक टू 0. पुन्हा 0पासून काउंट करायला सुरुवात करतो. आणि जेव्हा हे असं मॅक्झिममला रीच करतो म्हणजे मॅक्झिममपर्यंत पोचतो आणि पुन्हा 0 होतो, ह्या सगळ्याला ओव्हरफ्लो असं म्हणतात. ओके, आता ऑर्डिनोचा स्वतःचा स्पीड काय आहे हे सगळं आपण बोलतो आहोत. हे सगळं स्पीडशी रिलेटेड आहे की ऑर्डिनो स्वतः किती स्पीडवरती काम करतो. तर 16 मेगाहर्ट्जचा क्रिस्टल लावलेला असतो. सो म्हणजे त्याची एक टिक ऑर्डिनो कंट्रोलरची ही 16 मेगाहर्ट्ज म्हणजे एका सेकंदात 1,60,00,000 वेळा तो टिक करतो. म्हणजे पल्स जनरेट करतो. इतक्या फास्ट तो काम करतो. सो फॉर 1 टिक इट इज, म्हणजे इतक्या टिक्स एका सेकंदामध्ये करतो. मग एका टिकसाठी 1/1 1,60,00,000 ऑफ अ सेकंड म्हणजे 63 नॅनोसेकंड्सची एक टिक असते. म्हणजे जर तुम्ही ह्या स्पीडचा इंटरप्ट जनरेट केला तर एव्हरी 63 नॅनोसेकंड्सना इंटरप्ट जनरेट करता येईल. पण तुम्हाला माहिती आहे प्रॅक्टिकली आपल्याला कळणार नाही इंटरप्ट जनरेट झालेला. ठीक आहे. दिस मीन्स ॲट 16 मेगाहर्ट्ज इव्हन इफ वी सेट कम्पेअर मॅच रजिस्टर. आता ही जी मगाशी मी म्हटलं एक मॅक्झिमम व्हॅल्यू ठरवलेली असते, कुठपर्यंत काउंट करायचं ती व्हॅल्यू ठरवलेली असते. ती कम्पेअर मॅच नावाच्या रजिस्टरमध्ये ती स्टोअर करायची असते. सो मग आपण ती आपले जे टायमर्स आहेत त्यांची जी मॅक्झिमम व्हॅल्यू आहे, तुम्हाला माहिती आहे टायमर 0 आणि टायमर 2ची 256 ही त्यांची मॅक्झिमम व्हॅल्यू आहे. ते कुठपर्यंत काउंट करू शकतात तर 256पर्यंत काउंट करू शकतात. तर सो धिस मीन्स ॲट 16 मेगाहर्ट्ज इव्हन इफ वी सेट कम्पेअर मॅच रजिस्टर टू मॅक्स काउंटर व्हॅल्यू इंटरप्ट्स विल ऑकर एव्हरी 256 अपॉन 1,60,00,000 सेकंड्स. ते 16 मायक्रोसेकंड्स एवढं येतं फॉर 8 बिट काउंटर. म्हणजेच आपले टायमर 0 आणि टायमर 2 आणि टायमर 1साठी मात्र 65536 अपॉन 1,60,00,000 म्हणजे 4 मिलीसेकंड्सचा एक एव्हरी 4 मिलीसेकंड्स हा आपला टायमर 1 इंटरप्ट देऊ शकतो. आपण आता फ्रिक्वेन्सीचा विचार करतोय, किती फ्रिक्वेंटली आपले टायमर्स इंटरप्ट जनरेट करू शकतात. सो ते आपण इथे बघत आहोत की आता इतक्या फास्ट ऑर्डिनो स्वतः काम करतोय की आपण जास्तीत जास्त व्हॅल्यू आपल्या टायमर्समध्ये जरी टाकली तरीसुद्धा खूप कमी खूप फास्ट इंटरप्ट्स येणार आहेत. आणि आता ते 16 मायक्रोसेकंड्स हेही आपल्याला इतकं पटकन समजू शकणार नाही आणि 4 मिलीसेकंड्स हे देखील आपल्याला इतक्या सहज समजू शकणार नाही. दोन्ही म्हणजे 3ही टायमर्समध्ये मॅक्झिमम व्हॅल्यू काउंट करण्याची टाकली की जास्तीत जास्त वेळ काउंट करत राहा आणि मगच इंटरप्ट दे. हे मी तुम्हाला सांगते आहे की जास्तीत जास्त वेळ काउंट करत राहा आणि मगच इंटरप्ट दे. हे मी सांगते आहे की 256 आणि 65536 म्हणजे तितके वेळ काउंट करत राहा आणि मग इंटरप्ट दे. असं जरी आपण
सांगितलं तरी ऑर्डिनोची स्पीडच एवढा फास्ट आहे की तितके फास्ट इंटरप्ट्स येतील आणि जे आपल्याला प्रॅक्टिकली समजणार नाहीत. पण आता इथेच मी इथे लिहिले क्लिअरली दिस इज नॉट व्हेरी युजफुल इफ यू ओनली वॉन्ट टू इंटरप्ट वन्स अ सेकंड. आपल्याला जर 1 सेकंदालाच इंटरप्ट हवा असला तर ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या काम करत नाही आहेत. Instead, you can control the speed of the timer counter incrementation by using something called a prescaler. आता प्रीस्केलर नावाचा एक कन्सेप्ट असतो जो आपल्या मायक्रो कंट्रोलरचा जो स्पीड असतो त्याला डिव्हाइड करतो. आता तो स्पीड जर डिव्हाइड झाला तरच आपण जास्तीत जास्त व्हॅल्यू जरी सेट केली आपल्या टायमर्समध्ये तर आधी मुळात स्पीड कमी झालेल्या असल्यामुळे तितक्या फास्ट इंटरप्ट येणार नाहीत. हे इथे सगळं सांगितलेलं आहे. सो आपल्याला प्रीस्केलरमध्ये पण काही सेटिंग करावं लागेल. त्याच्याशी रिलेटेड जे रजिस्टर असतं त्याच्यामध्येही काही व्हॅल्यू टाकावी लागेल जेणेकरून आपण ऑर्डिनोचा स्पीड कमी करू. So one prescaler will increment the counter at 16 MHz. अर्थातच आपण बघितलं प्रीस्केलर म्हणजे त्या व्हॅल्यूनी डिव्हाइड करायचं आहे. सो प्रीस्केलर जर 1च ठेवलात तर 16 MHz बाय 16 MHz म्हणजे तेवढंच येणार आहे पुन्हा. सो 1 तर चालणार नाही प्रीस्केलरमध्ये व्हॅल्यू टाकलेली. सो 8 जर असली प्रीस्केलरमध्ये व्हॅल्यू टाकली तर तो 16 MHzला 8नी डिव्हाइड करेल आणि 2 MHzपर्यंत आपला स्पीड कमी होईल. सो म्हणजे मग इंटरप्ट येण्याचं प्रमाण ड्युरेशन म्हणजे इंटरप्ट तितके फास्ट येणार नाहीत. आपल्याला समजेल ह्या स्पीडमध्ये इंटरप्ट्स आपल्याला यायला हवे आहेत. सो अजून स्पीड जर कमी करायचा असला तर प्रीस्केलरमध्ये 64 ही व्हॅल्यू टाकू शकतो. अशी आपण इथे लिहिलेलं आहे त्यांनी की 18, 64, 256, 1024 एवढ्या व्हॅल्यूज आपण म्हणजे ह्यातली एक कोणतीही व्हॅल्यू आपण प्रीस्केलरमध्ये टाकू शकतो आणि आपल्या मायक्रो कंट्रोलरचा स्पीड तेवढा कमी करू शकतो. तर आपण आता ॲक्च्युअल प्रोग्रॅम बघूयात. इथे मी लिहिला आहे प्रोग्रॅम. आपल्याला टायमर वापरून इंटरप्ट जनरेट करायचा आहे. टायमरचा इंटरप्ट जनरेट करायचा आहे आणि त्या इंटरप्टमध्ये म्हणजे इंटरप्ट आला की LED जी काय स्टेट असेल जर ऑन असला तर ऑफ करायचा आहे, ऑफ असला तर ऑन करायचा आहे. LED थोडक्यात आपल्याला ब्लिंक करायचं आहे. हे काम आपण इंटरप्ट आला की करायचं आहे आणि तो इंटरप्ट दर अर्ध्या सेकंदाने येईल असं सेटिंग मी इथे केलेलं आहे. अर्धा सेकंद म्हणजे 500 मिलीसेकंड्स हे इथे मी लिहिलेलं आहे. सो सगळं इथे मी एक्सप्लेनेशन असं दिलेलं आहे की आपल्याला अर्ध्या सेकंदाला इंटरप्ट येण्यासाठी कुठपर्यंत आपल्याला काउंट करावं लागेल. सो ते मी इथे सगळं लिहिलेलं आहे की आपल्याला 16 MHzचा आपला हे आहे सिस्टीम क्लॉक किंवा क्रिस्टल आपला 16 MHzचा आहे हे आपल्याला माहिती आहे. आपण त्याला 256नी डिव्हाइड केलेलं आहे. सो आपण प्रीस्केलर हे 256नी घेतलेलं आहे आणि आता आपण आपली फ्रिक्वेन्सी 62.5 KHz करून घेतलेली आहे. जी 16 MHz होती ती आपण 62.5 KHz करून घेतलेली आहे. सो आता एवढी आपली फ्रिक्वेन्सी आहे. सो एक पल्स टाईम मग एका पल्ससाठी किती वेळ लागेल. सो 1/62.5 KHz म्हणजेच 16 मायक्रोसेकंड्स. सो आता आपण हा प्रीस्केलर एवढ्या प्रीस्केलर व्हॅल्यूने डिव्हाइड केल्यानंतर एक ऑर्डिनोची टिक होण्यासाठी 16 मायक्रोसेकंड्स आपल्याला लागतील आणि आपल्याला 500 मिलीसेकंड्स झाले की इंटरप्ट हवा आहे. म्हणजेच 500 मिलीसेकंड्स डिवायडेड बाय 16 मायक्रोसेकंड्स केलं की किती टिक्स लागतील जेवढ्या कंप्लीट झाल्यानंतर इंटरप्ट यायला हवा आहे. सो त्याची व्हॅल्यू 31,250 येते. सो त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला असं देऊ शकते की 500 मिलीसेकंड्स म्हणजे 500 × 10⁻³ डिव्हायडेड बाय 16 मायक्रोसेकंड्सनी त्याला डिव्हाइड करायचं आहे. सो 16 × 10⁻⁻6. सो हे -6 जेव्हा वरती येतील तेव्हा ते +6 होतील. सो 500 डिव्हायडेड बाय 16 हे 32.25 होतं
आणि +6 - 3 म्हणजेच 10⁻³ असं येईल. सो 31.25 म्हणजे मग त्याचं इंटू 10⁻³ केलं की डेसिमल पॉईंट 3 जागा उजवीकडे जाईल. सो तो नंबर 31,250 येईल. सो हा नंबर एवढे काउंट आपल्याला करावे लागतील. एवढ्या टिक्स काउंट केल्यानंतर इंटरप्ट जनरेट होईल. तो अर्ध्या सेकंदांनी इंटरप्ट जनरेट होईल. आणि ही व्हॅल्यू आपल्याला, तुम्हाला मी आधीच सांगितलं आहे की टायमर 1 हा 16 बिट चा टायमर आहे, जो 0 पासून 65535 पर्यंत नंबर घेऊ शकतो. सो हा जो नंबर आलेला आहे तो आपल्याला टायमर 1 मध्ये लिहावा लागेल, कारण टायमर 0 आणि टायमर 2 हे 256 टिक्सपर्यंतच काउंट करू शकतात. सो हे आपण टायमर 1 मध्ये ही व्हॅल्यू टाकणार आहोत. ठीक आहे. सो आपल्याला मुख्य ती व्हॅल्यू मिळाली. आता मी LED स्टेटला सुरुवातीला ट्रू केलेलं आहे. ठीक आहे. आता सेटअपमध्ये बघा मी काय केलेलं आहे. पिन 13 जी आहे आपला ऑर्डिनो बोर्डवरचा LED पिन नंबर 13ला आहे, तुम्हाला माहिती आहे. तो आउटपुट म्हणून मी सेट करून ठेवलेला आहे. आणि सगळं सेटिंग इंटरप्टचं होईपर्यंत इंटरप्ट्स आधी डिसेबल करतात. क्लिअर इंटरप्ट CLI हे फंक्शन कॉल करावं लागतं नेहमी. सो सुरुवातीला हे फंक्शन कॉल केलेलं आहे. आणि OCR1A ही जी व्हॅल्यू, हे जे रजिस्टर आहे त्याच्यामध्ये मी ही व्हॅल्यू टाकलेली आहे. ठीक आहे. सो आपल्याला आता हे रजिस्टर OCR1 कुठे आपल्याला त्याचं एक्सप्लेनेशन दिसेल. हे बघा, OCR1, this is the register. OCRA, this is the register which holds the number of ticks required for generating the required delay. The value of TCNT is continuously compared with OCR and when the values match, interrupt is generated. आता हे TCNT नावाचं पण एक रजिस्टर असतं जे ॲक्च्युअल इन्क्रीमेंट होतं त्यातली व्हॅल्यू, आणि ती OCR व्हॅल्यू एवढी झाली की इंटरप्ट जनरेट होतो. सो OCRमध्ये तुम्हाला माहिती आहे आपण 31,250 टाकलेलं आहे. सो 0 पासून तिथपर्यंत काउंट केलं जाईल. बघा, हे TCNT रजिस्टर आहे, एक व्हेअर ॲक्च्युअल काउंटिंग हॅपन्स. ठीक आहे. सो आपण OCR रजिस्टरमध्ये ती व्हॅल्यू टाकली आहे, इथे ती टाकली आहे. त्याच्यानंतर आता हे TCCR1A, TCCR1B. आता हे 1 म्हणजे आपण टायमर 1 घेतो आहोत म्हणून हे सगळीकडे 1 लिहिलेलं आहे. आत्ताच मी म्हटलं ही व्हॅल्यू आपल्याला टायमर 1मध्ये टाकावी लागेल, 16 बिट टायमरमध्ये, म्हणून सगळीकडे इथे 1 लिहिलेले आहेत. सो ही TCCRA आणि B ही मेन कंट्रोल रजिस्टर्स आहेत. मुख्य सगळं सेटिंग टायमरचं इथे होतं. तर ती सुरुवातीला 0 म्हणून सेट करायची. रिसेट म्हणजे त्यातल्या सगळ्या बिट्स ह्या 0 करायच्या. First we reset the control register to make sure we start with everything disabled. आधी जर चुकून काही ह्यातली एखादी बिट सेट असेल तर आपलं सेटिंग चुकेल, म्हणून सुरुवातीला दोन्ही कंट्रोल रजिस्टर्सना रिसेट करायचं असतं. आता आपल्याला प्रीस्केलर 256 घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला 256नी डिव्हाइड करायचं आहे. आता 256 जेव्हा तुम्हाला हवी आहे व्हॅल्यू, तेव्हा TCCR1B जे रजिस्टर आहे त्याच्यामध्ये ती सेट करता येते. आणि इथे तुम्हाला मी एक्सप्लेनेशन त्याचं दाखवते. हे बघा, TCCR1B जे रजिस्टर आहे त्यातल्या या शेवटच्या 3 बिट्स असतात ज्या प्रीस्केलर व्हॅल्यूज डिसाईड करतात. आणि हे 256 आहे बघा. 256ने डिवाइड करायचं असलं तर CS12मध्ये 1, CS11मध्ये 0 आणि CS10मध्ये 0, असं 1 0 0 असं ह्या 3 व्हॅल्यूज आपल्याला इथे 1 लिहावं लागेल, इथे 0 आणि इथे 0 असं आपल्याला लिहावं लागेल. बाकी हे हे बिट्समध्ये आपल्याला आत्ता काही करायचं नसल्यामुळे ह्या बिट्स 0 ठेवलेल्या आहेत. आणि मुख्य म्हणजे हे बिट, हे रजिस्टर A जे आहे ते दुसरा एक मोड असतो टायमरचा, PWM मोड म्हणून पण असतो, जो आपण ह्या प्रोग्राममध्ये वापरत नाही आहोत. म्हणून ह्या रजिस्टरला रिसेट केल्यानंतर आपण अजून काहीच केलेलं नाही आहे.
सो बघा इथे एला आपण रिसेट केलेला आहे, त्याला पुढे काहीच केलेलं नाही आहे. आणि बीमध्ये मात्र ती CS12ला 1 केलं आणि 11 आणि 10ला 00 ठेवून हे कॉम्बिनेशन करून 256नी डिव्हाइड करायची आहे आपल्याला फ्रिक्वेन्सी. हे आपण इथे सेट केलं. ओके, आता इथे TIMSK1 ह्याच्यामध्ये काय केलं आहे तर आपण कम्पेअर मॅच हा मोड वापरत आहोत. त्याच्यासाठी TIMSK नावाचं रजिस्टर असतं, त्याच्यामध्ये ही बीट सेट करावी लागते. कुठला मोड आपण वापरणार आहोत तर टायमरचा तर कम्पेअर मॅच वापरणार आहोत, म्हणून ही बीट सेट केलेली आहे. आणि आता OCR1 मी मगाशीच सांगितलं 32,250 ही व्हॅल्यू आपण टाकली, कारण आपल्याला अर्धा सेकंद झाला 500 मिलीसेकंड्स झाले की इंटरप्ट हवा आहे. हे सगळं सेटिंग झाल्यानंतर SEI हे फंक्शन कॉल केलं, ज्याच्यामुळे आपण आता इंटरप्ट्स एनेबल केलेले आहेत. हे सेटअप झाल्यानंतर आता इंटरप्ट्स आले तरी चालतील असं आपण सांगितलं आहे. सो हे सेटअप झालं. लूपमध्ये मी काहीही केलेलं नाही आहे, कारण इंटरप्ट आल्यानंतर आपण इंटरप्टच्या रुटीनमध्ये जाणार आहोत. सो ते इथे हे इंटरप्ट रुटीन आहे. टायमर 1चं कम्पेअर मॅचचं रुटीन इथे लिहिलेलं आहे. आता हे जे नाव इथे लिहिलेलं आहे _vect म्हणजे हा एक ॲड्रेस असतो मेमरीमध्ये. सो तुमचा इंटरप्ट आला की मेमरीमध्ये ह्या ॲड्रेसला मायक्रो कंट्रोलर जंप करेल आणि मग इथे जे लिहिलेलं असेल ते एक्झिक्यूट होईल. सो काय एक्झिक्यूट होईल तर TCNT 1ला पुन्हा एकदा 0 केलं जाईल. हे TCNT रजिस्टर तुम्हाला माहिती आहे इथे ॲक्च्युली काउंटिंग होतं. सो काउंटिंग पूर्ण झालेलं आहे, ते 32,250पर्यंत आलेलं आहे, म्हणूनच इंटरप्ट आला आहे. सो त्याला पुन्हा एकदा 0 केलं आणि LEDची जी स्टेट असेल तिला टॉगल केलेलं आहे. नॉट ऑपरेटर वापरला आहे, बिटवाईज नॉट, म्हणजे जर का ट्रू असेल तर फॉल्स केलं आहे आणि जर फॉल्स असेल तर ट्रू केलं आहे. म्हणजे जर आधी LED ऑन असला तर तो ऑफ होईल आणि जर आधी ऑफ असला तर तो ऑन होईल. ठीक आहे, म्हणजेच थोडक्यात ऑन आणि ऑफ होईल आपला LED. आणि ते जे काय ती स्टेट आहे ती ॲक्च्युली पिन 13वरती आपल्या इनबिल्ट जो LED आहे त्याला ती स्टेट दिलेली आहे. ठीक आहे, सुरुवातीला ती ट्रू होती, नंतर आपण आत्ता पहिल्यांदा येऊ तेव्हा ती फॉल्स होईल, पुन्हा ट्रू होईल. सो LED ऑन आणि ऑफ होईल. हे असा हा प्रोग्राम आपण लिहिलेला आहे. सो ॲक्च्युली LED टॉगल असं तुम्हाला वाटेल की खूपच सोपं प्रोग्राम आहे. आउटपुट दिसताना LED टॉगल होतानाच दिसणार आहे फ्रेंड्स, पण हा प्रोग्राम आपण एक्झिक्यूट केल्यानंतर LED टॉगल होणं महत्त्वाचं आहे, ज्याच्यामुळे आपल्याला कळेल की तो इंटरप्ट आल्यानंतर त्याच्या इंटरप्ट सर्व्हिस रुटीनमध्ये आल्यानंतरच LED टॉगल करतो आहे. सो आपलं सेटिंग महत्त्वाचं आहे आणि सेटिंग केल्यानंतर इंटरप्ट येतो आहे का, तो आला तरच आपला LED टॉगल होणार आहे. सो आपण हा डाउनलोड करून बघूया आणि ह्याचं आउटपुट बघूयात. सो हा आपला कोड आहे, हे सगळं आपलं सेटिंग आहे. आत्ता मी तुम्हाला एक्सप्लेन केलं हे ते सगळं इंटरप्ट येण्यासाठी. आणि हा इंटरप्ट ISR आहे, हा आपला आत्ताचा कोड आहे. आता हा कोड मी अपलोड करते आहे. बघा अपलोड केलं आहे मी. आणि हा आपला बोर्ड आहे, ऑर्डिनो बोर्ड. हां, आता हे जे ऑन ऑफ झाले LEDs म्हणजे तो अपलोड झाला, म्हणजे बर्न म्हणजे कोड ऑर्डिनोला मिळाला, त्याच्यामध्ये तो आपण त्याच्यामध्ये तो कोड टाकला आहे. सो आता बघा आपला इनबिल्ट LED आहे तो दर अर्ध्या सेकंदानी ऑन ऑफ होतो आहे. सो फ्रेंड्स, ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. खूप महत्त्वाचा विषय आपण शिकलेलो आहोत. व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे मला माहिती आहे, पण तुम्हाला समजला का मला नक्की सांगा. आणि खूप महत्त्वाचे विषय आहेत हे सगळे. सो आपला चॅनल लाईक पण करा, व्हिडिओजना शेअर आणि सबस्क्राईब हे नक्की करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.